नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांनाच दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। ज्यांची टळली पंढरीची वारी त्यांनी आज केली शेगावची वारी। प्रति पंढरपुरात भक्तांचा मेळा। खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक पूजा। जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात भक्तांची मोठी गर्दी। एकादशी आणि दुप्पट खाशी, खवयांसाठी उपवासाची जिलेबी, आलूवडा आणि समोसा पण। युगे 28 विटेवरी उभा, चित्रकाराने विटेवरच साकारली श्री विठ्ठलाची विलोभनीय प्रतिमा। चर्चेला उधाण, खासदार अनुप धोत्रेंची खासदारकी जाते की राहते, हायकोर्टात दाखल केली गेली याचिका। आता सविस्तर बातम्या। संतनगरी गणगणगणात बोते आणि जयहरी विठ्ठलच्या नामस्वरात मंत्रमुग्ध झाली आहे। रात्रीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये सुद्धा आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। रांगोळी काढल्या चंद्र सूर्य, रांगोळी काढल्या चंद्र सूर्य, तिथं चांदण्या सागत बाई, मला रांगोळी काढायची नाही। तिथं चांदण्या सागत बाई, मला रांगोळी काढायची नाही। जे भाविक आषाढीला पंढरपूर जाऊ शकत नाही ते भाविक शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरात येऊन गजाननाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल रात्रीपासून श्रींचे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले। सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा आज दिवसभर लाखो भाविक संत नगरी शेगावात दर्शनासाठी गर्दी करणार आहेत। विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात। आषाढी एकादशी असल्याने शेगावात महोत्सवाचे चित्र असते। श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात मंदिरातच परिक्रमेला निघेल। पूजा अर्चा आरती होऊन आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे। पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे। संतनगरीत श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात। श्री लहुजी उस्ताद चौकात श्री भक्त मंडळ व संत गजानन महाराज न्यू मार्केट यांच्या वतीने भक्तांना वारकऱ्यांना फराळी खिचडी उसळचे वाटप करण्यात येते। हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे। महेंद्र मिश्रा, आरआरसी न्यूज, शेगाव। आम्ही पिंपळगाव सराईतून निघालेलो आहे। कमीत कमी शेगाव हे अंतर 100 किलोमीटर आहे। आम्ही 2 मुक्काम गाठले, पावसाने आम्हाला मध्यभागी गाठले, तरी आम्ही दिंडी आषाढी वारी सोडली नाही। पंढरपूरला आम्ही जाऊ शकलो नाही तरी आम्ही शेगावला पायी वारीमध्ये चालत आहे। शहरातील 320 वर्षे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे महापूजा संपन्न झाली। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। सप्ताह समाप्तीनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची भव्य शोभायात्रा शहरातून निघते। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते आज विठ्ठल मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली। यावेळी त्यांच्या पत्नी सोबत होत्या। अकोल्यातील सर्वात पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व सेवाधिकारी श्रीकृष्ण शर्मा आणि सौ अर्चना शर्मा यांच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न करण्यात आली। या प्रसंगी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, आनंद उगले, यशोधन गोडबोले व इतर विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते। आषाढी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे मागील 91 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। आषाढीला भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येऊन पंचक्रोशीमधील भाविक दर्शनाला गर्दी करतात। जुन्या शहरातील विठ्ठल मंदिराच्या आजूबाजूला यात्रेचे स्वरूप आले होते।
एकादशी निमित्त घरी साबुदाण्याची उसळ भगर खाऊन थकला असाल तर थेट हरिहरपेठ येथे जा आणि उपवासाची जिलेबी, आलूवडा आणि समोसा तिथे तुम्ही ट्राय करू शकता। त्याचबरोबर गांधी चौकात चौपाटीवर प्रसिद्ध असा साबुदाणा वडा आणि पॅटीस तिथे कायम तयार असते। एकादशी निमित्त सर्वांना उपवास असतो। आषाढी एकादशी ही सर्वच जण पाळतात। आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असल्याने आज घरोघरी साबुदाणा खिचडी किंवा उसळ, भगर, दही, ताक, खजूर आणि फळांवर सर्वांनीच ताव मारला आहे। पण उपवासाच्या दिवशी नेहमीप्रमाणे तुम्ही चौपाटीवर साबुदाणा वडा आणि पॅटीस खायला गेले ही असाल, पण थांबा। उपवासाच्या दिवशी खास करून खवय्यांसाठी अकोल्यात जिलेबी, आलूवडा आणि समोसा देखील तयार झाला आहे। हा समोसा आणि आलूवडा तुम्हाला हरिहरपेठ येथे मिळेल। त्यासाठी नव्या शहरातील खवय्यांना जुन्या शहरात जावे लागेल। जुन्या शहरातील खवय्यांनी सकाळीच त्यावर ताव मारला असून नव्या शहरातील खवय्यांसाठी येथे उपवासाचा आलूवडा, जिलेबी आणि समोसा मिळेल। एकादशीच्या दिवशी येथे हे विशेषत्वाने तयार केले जाते। शिंगाड्याची शेव, चिवडा, आलू पेटीस, खोबऱ्याचे लाडू असे विविध पदार्थ तयार केले जातात। आषाढ़ी एकादशी के कारण मावे की जलेबी है, उपवास का आलू वड़ा है, सिंगाड़े के आटे का, साबुदाने का वड़ा है, उपवास का समोसा है, साबुदाना पपड़ है, आलू चिप्स, जलेबी है मावे की। और बहुत अच्छा क्राउड रहता है। एकादशी साल में 2 बार रहता है, एकादशी और महाशिवरात्रि। वो हिसाब से लोगों की बहुत अच्छा रिस्पांस मिलता है। नाश्ता सुबह 7 बजे से लेके रात को 9:30 बजे तक के कंप्लीट गरम मिलता है, नाश्ता और जलेबी। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा असा अभंग सर्वत्र परिचित आहे। आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते। आज पंढरपुरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत आहे। अशा वेळी अनिल काळे या चित्रकाराने विठ्ठलच विटेवर साकारला आहे। कमरेवर अर्थात कटेवर हात आणि विटेवर पाऊल असे 28 युगांपासून विटेवरी उभा असलेल्या श्री विठ्ठलाचे मनमोहक रूप अकोला येथील चित्रकार अनिल काळे यांनी चित्ररूपाने थेट विटेवर साकारले आहे। 9 इंचाच्या एका विटेवर चित्रकार अनिल काळे यांनी श्री विठ्ठलाची आकर्षक कलर पेंटिंग साकारली असून विटेवर साकारलेली ही विठ्ठलाची प्रतिमा आषाढी एकादशी निमित्त भक्तदर्शनाची ओढ लावणारी आहे। विटेवर विविध रंगसंगती वापरून पंढरीच्या पांडुरंगाची आकर्षक प्रतिमा साकारल्यामुळे ग्रामीण भागातील चित्रकार अनिल काळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। विटेवर रंग साधना करणे हे तसे कठीणच काम, पण मनातील भक्ती आणि चित्रकाराची कल्पना साकारण्यात अनिल काळे यशस्वी झाले। महानेते सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करत काम करण्यात येणार आहे। त्यामुळे गुरुवार 1 दिवस शहरात कुठेही पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे। केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र महान येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे काम शासन निर्णयानुसार महाऊर्जा विभागामार्फत नियुक्त केलेल्या मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स बेंगळुरू यांच्या मार्फत अंतिम टप्प्यात असून महाऊर्जा विभागाने शटडाऊनची मागणी केल्यानुसार महावितरणचे उच्च दाब वीज केंद्र महान येथील टर्मिनल जोडणी व जलशुद्धीकरण केंद्र महान येथील पॅनल, वीज उपकेंद्र, इन्व्हर्टर मीटर जोडणी करण्यासाठी उच्च दाब वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक असल्याने 18 जुलै रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील। त्यामुळे शहर पाणी पुरवठा वेळापत्रकात तात्पुरता बदल होऊन संपूर्ण शहराला 1 दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येईल। याबाबत शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व आवश्यक पाणी साठवण करून अकोला महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी केले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज। RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर। विदर्भ महाराष्ट्रच नाही, जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक। RRC न्यूज निपक्ष निर्भीड चॅनल, सेवा आमची, करमणूक तुमची। तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा। आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अकोल्यातल्या आगर आणि पाळोदी गावाचा देखील संपर्क तुटला. मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे आगर आणि पाळोदी गावाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे आगर आणि पाळोदी गावाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे अक्षरशः शेताला तलावाचे स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून तरुणांचा पोहण्याचा मोह धोकादायक ठरू शकतो. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात तरुणाई उड्या मारत आहेत. अकोला जिल्ह्यातील पाळोदी गोत्रा गावादरम्यान आलेल्या पुरात तरुणांचे स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीच्या पुरात पोहणे धोकादायक असून यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका पूर्व झोन कार्यालयाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा असून या ठिकाणी असलेल्या दूध डेअरीत येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. झोन कार्यालयात देखील कचरा आणि अस्वच्छता आहे, ती नियमित स्वच्छ करावी लागते. महापालिका सर्वांना स्वच्छतेचे धडे देत फिरत आहे, पण महापालिकेच्या पूर्व झोनच्या बाजूला अस्वच्छतेचा कळस गाठला आहे. शहरात सर्वत्र अस्वच्छता असून स्वच्छतेचे विशेष अभियान महापालिकेने राबविण्याची गरज आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वत्र अशी अवस्था असून महापालिका पूर्व झोनच्या आवारात आणि झोन कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग व दुर्गंधी पसरल्याची ओरड होत आहे. या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ आहे. त्याचबरोबर हा रहिवासी भाग असताना त्याची स्वच्छता होताना दिसत नाही. झोन कार्यालयातील चिखलाचे साम्राज्य आहे. या ठिकाणी नागरिकांची ये-जा असते, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. इथं जेव्हाही पाणी येते तर तेव्हा ते पूर्ण घाण पाणी लोकांना पूर्ण इथं त्रास आहे. रोडवर पाणी येते. येथील BJPचे नगरसेवक कुंभकर्ण झोपेत आहे. BJPची सत्ता असतानाही काहीच काम होत नाही. शहरातील कॅरी बॅग होलसेल विक्रेत्याला सोडून महापालिका किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई करीत आहे. इतकेच नाही तर महापालिकेचे कर्मचारी 500 रुपये वसूल करत असल्याची माहिती देखील आहे. गेल्या वेळी पकडलेल्या कॅरी बॅगचा हिशोब महापालिकेत लागत नसून कॅरी बॅगचा घोटाळा महापालिकेत चर्चेत आहे. पूर्व झोनमधील नाले व नाले सफाईची चित्र दुर्दैवी आहे. शहराला प्लास्टिक मुक्त बनवण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशानुसार शहराच्या 4ही झोन अंतर्गत प्लास्टिक कॅरी बॅग वापरणारे फळे, भाजी तसेच इतर किरकोळ व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनातर्फे कारवाई अभियान राबविण्यात येत आहे. याकरिता महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना दिलेले टार्गेट पूर्ण करण्याची घाई झालेली दिसते. स्वच्छता निरीक्षक नियमानुसार एकाच व्यापाऱ्याला 5,000चा दंड करत नसून 500 रुपयांच्या 10 पावत्या फाडत आहे. काही ठिकाणी दंडाची रक्कम परस्पर खिशात टाकली जात आहे. तर गेल्या वेळी जप्त केलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावली असा प्रश्न असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त प्लास्टिक एका व्यापाऱ्याला विकल्याची माहिती आहे. प्लास्टिक जप्ती विक्रीच्या कारवाईत कोणी घोळ आणि घोटाळा केला याचा शोध आयुक्तांना घ्यावा लागेल. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज. RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर. विदर्भ, महाराष्ट्रच नाही जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक. RRC न्यूज, निपक्ष, निर्भीड चॅनल. सेवा आमची, करमणूक तुमची. तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा. आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुमची मुलगी हरवली आहे, तुम्ही शोधा, असे पिंजर पोलीस म्हणत असल्याचा आरोप अल्पवयीन युवतीच्या आईने केला आहे. पिंजर पोलिसांनी गुन्हा दाखल करून देखील तपास थंडबस्त्यात ठेवल्याची गंभीर तक्रार अल्पवयीन युवतीच्या आईने केली आहे. 2 महिन्यांपूर्वी पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत मुलगी पळवून नेल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पिंजर पोलीस अल्पवयीन मुलीचा शोध घेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पिंजर पोलीस या महिलेला व परिवाराला दमदाटी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांना अल्पवयीन मुलीची माहिती असून ते जाणीवपूर्वक तपास करत नसल्याचा आरोप युवतीच्या आईने केला आहे. तर वरिष्ठांना तक्रार का केली, आता तुम्हीच मुलीला शोधा आणि आम्हाला सांगा, असे म्हणत
पिंजर पोलीस उडवाउडवीची उत्तरं या मातेला देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत मी राहतो. तिथं माझी मुलगी 22 मेला गणेश काळे यांनी पळून नेलं. माझी मुलगी नाबालिक आहे. हो, पोलीस कंप्लेंट घेत नव्हते किंवा मला याचं टीसीचं किंवा गोनाफाईटचे कारण सांगत होते किंवा असं की गुंतागुंतीचं वातावरण कागदपत्र गोळा करायला लावले. मला 1 महिना सीडीआरचं कारण सांगत आहे की 1 महिना झाले गुमराह करत आहे. आजपर्यंत पण मला ते सीडीआरचं कारण सांगत आहे किंवा आम्ही त्याचे नातेवाईक त्याचे प्रोत्साहन करत आहे किंवा त्याचा बाप मला धमक्या देत आहे, घरी येऊन जीव मारण्याचे प्रयत्न करत आहे किंवा शिवीगाळ करत आहे, खराब शिव्या देत आहे. आता याबाबत तक्रार मी 2 वेळा एसपी साहेबांना भेटली. एसपी साहेब मला असं म्हणत आहेत की हो, दराडे साहेबांना बोलवलं आहे त्यांनी. दराडे साहेबाचं काय बोलणं झालं, त्यांचं बोलणं झालं मला हे माहित नाही आहे. पण माझी मुलगी 1 ते 1.5 महिना झालाय, मला मिळत का नाही आहे. मिसिंग कंप्लेंट दाखल आहे व त्याचं नाव सांगितल्यावर यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला. माझा रिपोर्ट का घेतला नाही आहे किंवा मी वकिलामार्फत कंप्लेंट केली पिंजर पोलीस स्टेशनले वकिलामार्फत कंप्लेंट केली. त्यासाठीच माझी कंप्लेंट घेतली त्यांनी, नाही तर माझी कंप्लेंट पण घेत नव्हते. कारण पाहिजे, माझी मुलगी पाहिजे मला. माझी मुलगी अल्पवयीन आहे, माझी 17 वर्षाची मुलगी आहे. मला माझी सुखरूप मुलगी घर पोच पाहिजे. बस एवढं माझं सर्व सिटी न्यूज वाल्यांना किंवा दराडे साहेबांना यांना माझं एसपी साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे. हायवेवर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोरगा मंजूजवळ अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बोरगा मंजू नवीन बायपास जवळ रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने मार्गाची माहिती नसल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडला. त्यामुळे कार रस्ता दुभाजकावर आदळली. यामध्ये कार चालवत असलेल्या उमरी अरब येथे राहणारे अबुजर उद्दीन चाऊस वय 47 वर्षे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबातील पत्नी व मुलगी हे सदस्य गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बोरगा मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपासवर घडला. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग रस्ता दुभाजकावर जाऊन आदळल्याने मोठे नुकसान झाले. घटनेमुळे उमरी अरब गावात व तालुक्यात शोककळा पसरली. अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीविरुद्ध मतदार गोपाल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट पद्धतीचा वापर केला गेला आणि चुकीचा हिशोब सादर केल्याचा दावा याचिकाकर्त्याचा आहे. लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराने निवडणुकीवर किती खर्च करायचा याची मर्यादा ही निश्चित असते. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती. परंतु धोत्रे यांनी या कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहितीही लपवून ठेवली. धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वतः 81,17,102 रुपये व भारतीय जनता पार्टीने 6,55,830 रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. हा एकूण खर्च 87,72,932 रुपये होतो. मात्र भारतीय जनता पार्टीने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1,24,60,590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशेबात देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी ही माहिती दडवली. हा खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे. या विषयात केंद्रीय पातळीवरून आलेल्या जाहिरातींमध्ये माझा फोटो नव्हता, माझे नाव नव्हते, त्यामुळे त्या माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या असे म्हणणे चुकीचे आहे. त्या जाहिराती सर्वदूर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा माझ्या खर्चात समावेश कसा करता येईल याविषयीचे सर्व कायदेशीर बाबी आम्ही तपासत आहोत, असे मत खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केले. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. ज्यांची टळली पंढरीची वारी त्यांनी आज केली शेगावची वारी. प्रति पंढरपुरात भक्तांचा मेळा. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक पूजा.
जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. एकादशी आणि दुप्पट खाशी, खवय्यांसाठी उपवासाची जिलेबी, आलूवडा आणि समोसा पण. युगे 28 विटेवरी उभा, चित्रकाराने विटेवरच साकारली श्री विठ्ठलाची विलोभनीय प्रतिमा. चर्चेला उधाण, खासदार अनुप धोत्रेंची खासदारकी जाते की राहते, हायकोर्टात दाखल केली गेली याचिका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.